Hello students, today we all are also going to learn the fine and interesting poem to our syllabus. The title of the poem is Fear Go the Boats. Fear go the boats म्हणजे बोट कोठे जाते. बोट म्हणजे नाव, BOAT. बोट म्हणजे नाव. Now the title of the poem is also Where Go the Boats, a fine and interesting poem to our syllabus. And this poem is written by R.L. Stevenson. R.L. Stevenson was a very great poet in English literature. इंग्रजी साहित्यामधले एक महान कवी की ज्यांचं नाव R.L. स्टीव्हन्सन यांनी ही कविता लिहिलेली आहे. ॲक्च्युअली लर्न और लिसन केअरफुली अँड रीड विथ मी. लिसन केअरफुली अँड रीड विथ मी ॲक्टिव्हिटी नंबर 5. याच्यामध्ये तुम्हाला 05 और ओरल टास्क नंबर 5 म्हणजे रीड विथ आफ्टर द टीचर. रीड विथ आफ्टर द टीचर म्हणजे लक्ष देऊन ऐकायचं आहे आणि सरांनी वाचल्याच्या नंतर तुम्ही ते वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे, व्यवस्थित उच्चार करायचा आहे. लक्ष देऊन ऐका आणि माझ्याबरोबर वाचा. लिसन केअरफुली अँड रीड विथ मी. जर कवितेकडे जर पाहिलं तर या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे की बाबा तुम्हाला कविता वाचता यायला पाहिजे. म्हणजे कविता वाचता येणे, म्हणता येणे, याच्यातले जे काही रायमिंग वर्ड्स आहेत, यमक जुळणारे शब्द आहेत, ते यमक जुळणारे शब्द रायमिंग पेयर्स तुम्हाला कलेक्ट करता येणे आणि जे काही कलर्स संबंधी जे काही शब्द आहेत, रंगाच्या संबंधी शब्द, ते कलर्स संबंधी जे काही शब्द आहेत ते सांगता येणे. आणि दुसरं जे काही एक समजा टास्क तुमच्यासाठी या कवितेमध्ये की ते म्हणजे जे काही कागदाची होडी आहे ती तुम्हाला बनवता येणे. इथं तुम्हाला एक सुंदर असं दृश्य दिसतंय. त्या दृश्यामध्ये एक रिवर आहे. रिवर आणि रिवर तर आहे, त्याचबरोबर जे काही एक स्मॉल बॉय आणि तो काय करायला लागला की त्याच्यामध्ये जे काही तर होडी बोट्स त्या नदीमध्ये सोडायला लागलेल्या आहे. आणि या नदीच्या सराउंडिंग अवतीभोवती जे काय तर स्मॉल ट्रीज हे सुद्धा तुम्हाला दिसायला लागलेले आहेत. आणि त्यानंतर जे काय नाव ही एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे जे काही तर फ्लोईंग करायला लागलेली आहे, म्हणजे वाहत चाललेले आहेत, असं तुम्ही हे दृश्य दिसतात. त्यानंतर जे काही सँड आहे, सँड म्हणजे वाळू, ही वाळूसुद्धा तुम्हाला इथं दिसते. जे काही निसर्गरम्य असं जे काही वातावरण आहे ते तुम्हाला या पेज नंबर 17वर दिसतं आहे. आता इथं दुसरं एक तुम्हाला यामध्ये एक वस्तू दिसते आहे की त्याला आपण फोम असं म्हणतो. फोम म्हणजे फेस. पहा, ही बेसिक इन्फॉर्मेशन शिकल्याच्या नंतर की आपल्याला कविता वाचायची, आता वाचता आली पाहिजे, समजली पाहिजे. ॲक्च्युअली द टायटल ऑफ द पोएम इज ऑल्सो वेअर गो द बोट्स, अ फाइन अँड इंटरेस्टिंग पोएम टू अवर सिलेबस विच इज रिटन बाय R.L. स्टीव्हन्सन. There are four stanzas and each stanza have 4 lines. म्हणजे the total lines of the poem are also 16. 16 जे काही तर ओळी आहेत. प्रत्येक स्टांजा हा 4 ओळीचा आहे. टोटल संख्या जे काही स्टांजा म्हणजे ज्याला आपण कडवं म्हणतो ते स्टांजा 4 आहेत. प्रत्येक स्टांजात 4 ओळी आहेत आणि टोटल जे काही तर 16 ओळी ह्या कवितेमध्ये दिलेली आहेत. नाव डार्क ब्राऊन इज द रिवर. इन द बिगिनिंग ऑफ द पोएम द पोएट टेल्स टू अस द रिवर इज ऑल्सो डार्क ब्राऊन. डार्क ब्राऊन इज द रिवर. आणि ही जी काही बदामी आणि तपकिरी रंगाची ही जी काही नदी आहे, डार्क ब्राऊन इज द रिवर, गोल्डन इज द सँड. इथं प्रश्न निर्माण झाला, हाऊ इज द रिवर.
द रिवर इज डार्क ब्राऊन और डार्क ब्राऊन इज द रिवर. ही जी काही नदी आहे ही नदी डार्क ब्राऊन आहे. डार्क ब्राऊन म्हणजे जी काय काळोख असणारी बदामी आणि तपकिरी अशा पद्धतीची जी काही नदी आहे. थोडक्यात डार्क ब्राऊन इज द रिवर, गोल्डन इज द सँड. गोल्डन इज द सँड. सँड म्हणजे वाळू. आणि या नदीमधली जी काही वाळू आहे ही वाळू कशी आहे तर गोल्डन आहे. गोल्डन म्हणजे सोनेरी आहे. डार्क ब्राऊन इज द रिवर, golden is the sand. It flows along forever. It flows means the river flows along forever. आणि कुठपर्यंत ही जी काय तर आपल्याला फार एव्हरपर्यंत ही वाहते म्हणजे तिचा प्रवाह आपल्याला दिसतो. विथ ट्रीज ऑन आयदर हँड. आणि नदीच्या अवतीभोवती दुसऱ्या बाजूला जे काय तर वी मे हॅव सीन फेरियस स्मॉल ट्रीज. Mean the first stanza is also very clear. In the first stanza, the poet R.L. Stevenson tells to us, dark brown is the river, golden is the sand. It flows along forever with trees on either hand. Green leaves are floating. Green leaves. Green म्हणजे हिरवे आणि leaves म्हणजे पानं. जे काय ट्रीज आहेत, the green leaves of the tree are also floating in the river. या नदीमध्ये अफ्लोटिंग करायला लागलेली आहे. ते अफ्लोटिंग म्हणजे तरंगतायत. ग्रीन लिव्ज आर ऑल्सो फ्लोटिंग इन दिस ब्युटिफुल रिवर वॉटर. या नदीच्या सुंदर पाण्यामध्ये जे काही तर हिरवीगार अशी जी काही पानं आहेत ही पानं हे तरंगू लागलेली आहेत. कॅसल्स ऑफ द फोम. कॅसल्स ऑफ द फोम. कॅसल्स म्हणजे किल्ला. कॅसल म्हणजे आपण किल्ला म्हणतो. कॅसल्स म्हणजे किल्ले किंवा राजवाडे. ग्रीन लिव्ज अ फ्लोटिंग कॅसल्स ऑफ द फोम, अ बोट्स ऑफ माइन अ बोटिंग, वेअर विल ऑल कम होम. पहा इथं संदर्भित इथं सेकंड स्टांजामध्ये R.L. स्टीव्हन्सन आपल्याला सांगायले द लिव्ज ऑफ द ट्रीज आर ऑल्सो ग्रीन and it's also floating in the beautiful water. And the next point is also castles of the foam. आणि हे जे काही फोम आहे, फोम FOAM, फोम म्हणजे फेस. हे जो काही नदीमध्ये जो काही वर आलेला जो काही फोम आहे, फेस आहे, हा सच ॲज लाईक अ कॅसल्स. हे राजवाड्यासारखा आहे म्हणजे किल्ल्यासारखा आहे. बोट्स ऑफ माइन अ बोटिंग, वेअर विल ऑल कम होम. आणि बोट्स ऑफ माइन अ बोटिंग. आणि यामधून माझी जी काही बोट आहे, यामधून माझी जी काय नाव आहे, यामधून माझी जी काय होडी आहे, ही होडी मी सोडलेली आहे. आणि वेअर विल ऑल कम होम. आणि आता तिचं लवकरच जे काय तर ती तिच्या घरी पोहोचेल म्हणजे तिचं घरी येईल. ऑन गोज द रिवर, ऑन गोज द रिवर अँड आउट पास द मिल. आउट पास द मिल. पहा ऑन गोज द रिवर अँड आउट पास द मैल, आवे डाऊन द व्हॅली, आवे डाऊन द हिल. आता तिचा जो काय प्रवास आहे, तिचा जो काय जर्नी आहे, द जर्नी ऑफ द बोट्स. या नोडीत या जे काही नावेचा प्रवाह आहे, हा प्रवाह या नदीमधून सुरू झालेला आहे आणि तो आता बऱ्याचशा दूरपर्यंत जाणार आहे. तो दरीमध्ये जाणार आहे. आणि त्याचबरोबर जो काही हिल आहे, हिल म्हणजे टेकडी, म्हणजे नदी ही बरेचसे मैल अंतरावर जाणार आहे आणि त्या अंतरावरून व्हॅलीमधून जाणार आहे ती. आणि जे काही टेकडी आहे त्या टेकडीमधून सुद्धा तिचा प्रवास होणार आहे त्या नदीचा. त्याचबरोबर माझी ही जी काही छोटी जी काही बोट्स मी याच्यामध्ये सोडलेली आहे नाव, तिचा पण. मीन्स in the third stanza, the poet tells to us about the information of the valley, hill and the river. नदी, जी काही दरी आणि जी काही हिल म्हणजे टेकडी, आपण HILL हिल म्हणजे टेकडी म्हणतो, व्हॅली म्हणजे दरी. ऑन गोज द रिवर अँड आउट पास द हिल, आउट पास द मैल, आवे डाऊन द व्हॅली, आवे डाऊन द हिल. म्हणजे
ही जी काही नदीमध्ये जी काही बोट सोडलेली आहे, या बोटीचा प्रवास हा आता बराचसा दूर मैल अंतरावर जाणार आहे आणि नंतर तो दरीमध्ये जाणार आहे, दरीमधून सुद्धा जाणार आहे, तिला प्रवास करावा लागणार आहे. अँड खूप दूर असणाऱ्या ज्या काही दऱ्या आहेत, डाऊन द हिल्स, तिथपर्यंत जाणार आहे. नाव इन द लास्ट स्टांजा, अवे डाऊन द रिवर, अवे डाऊन द रिवर 100 miles or more, 100 miles or more, other little children shall bring my boats ashore. ashore, ashore, ashore म्हणजे किनारा. पहा, in the last stanza the opinion of the poet is also that away down the river, away down खूप अंतर दूर नदी ही जी काही बोट गेल्याच्या नंतर 100 miles or more म्हणजे 100 किंवा हजारो मैलावर ही जी काही बोट हा प्रवास करणार आहे, जर्नी करणार आहे. ऑदर लिटल चिल्ड्रन, ऑदर लिटल चिल्ड्रन आणि दुसरी जे काही लहान लहान मुलं आहेत, हे लहान लहान मुलं ही जी काही बोट्स आहे, ही माझ्या बोट्सला, माझ्या बोटला, माझ्या नावेला, माझ्या होडीला की हे किनाऱ्यावर पकडणार आहेत, की ते किनाऱ्यावर माझ्या जी काही नाव मी आता होडी याच्यामध्ये सोडलेली आहे तिला पकडतील. अवे डाऊन द रिवर 100 miles or more, ऑदर लिटल चिल्ड्रन शॅल ब्रिंग माय बोट्स ashore. जे काही दुसरे मुलं आहेत, हे दुसरे मुलं तिथं जमा होते ना, ऑदर लिटल चिल्ड्रन, दुसरे लहान लहान छोटे छोटे जे काही मुलं आहेत ते तिथं येतील. अँड शॅल ब्रिंग माय बोट्स ashore, आणि ते या बोटीला किनाऱ्यावर आणतील. अशी ही जी काही कविता आहे, ही कविता तुम्हाला सांगितलेली. या कवितेचा उद्देश तर तुम्हाला सांगितलं आहे, कविता ही तुम्हाला फक्त वाचता यायला पाहिजे, म्हणता यायला पाहिजे, आणि ह्याच्यातले जे काही यमक जुळणारे शब्द आहेत, जे काही कलर संबंधी शब्द आहेत, हे सांगता यायला पाहिजेत, आणि जी काही बोट आहे ही बोट बनवता यायला पाहिजे. पहा, परत एकदा मी वाचून दाखवतो तुम्हाला. नाव, डार्क ब्राऊन इज द रिवर, गोल्डन इज द सँड, इट फ्लोज अलॉंग फॉर एव्हर विथ ट्रीज ऑन आयदर हँड. Green leaves are floating castles of the foam, abodes of mine are boating where will all come home. On goes the river and out past the mill, away down the valley, away down the hill. Away down the river 100 miles or more, other little children shall bring my boats ashore. पहा, अशा पद्धतीची जी काय व्हेअर गो द बोट्स ही तुम्हाला सांगितलेली आहे. आणि यावर जे समजा आपण प्रश्न जर पाहिले तर तुम्हाला इथं एकच प्रोजेक्ट दिलेला आहे की जी काही नाव बनवणे, बोट बनवणे कागदाच्या सहाय्याने, हाच इथं तुम्हाला प्रोजेक्ट दिलेला आहे. पण तरीही काही प्रश्न यावर निघतात. ते प्रश्न जर समजा आपण पाहिले तर होमवर्कसाठी तुम्हाला कोणते प्रश्न असू शकतात पहा, नीट ऐका. आता कवितेकडे पहा. किंवा टायटल ऑफ द पोयम म्हणजे व्हॉट इज द टायटल ऑफ द पोयम, व्हॉट इज द टायटल ऑफ द पोयम म्हणजे या कवितेचं जे काही शीर्षक काय आहे. वेअर गो द बोट्स, वेअर गो द बोट्स. किंवा द टायटल ऑफ द पोयम इज वेअर गो द बोट्स. सेकंड क्वेश्चन कोणता आहे, हु इज द पोएट ऑफ धिस पोयम, हु इज द पोएट ऑफ धिस पोयम. द पोएट ऑफ धिस पोयम इज आर्यल स्टीव्हन्सन, आर्यल स्टीव्हन्सन. इथं लास्टला त्या कवीचं नाव दिलेलं आहे. तुम्ही नुसतं आर्यल स्टीव्हन्सन लिहिलं तरीसुद्धा चांगलं आहे. पहा, द थर्ड क्वेश्चन इज हाऊ मेनी स्टांजाज इन धिस पोयम. 4 किंवा देर आर 4 स्टांजाज इन धिस पोयम. हाऊ मेनी लाईन्स इन ईच स्टांजा, हाऊ मेनी लाईन्स म्हणजे किती ओळी आहेत प्रत्येक स्टांजामध्ये. तर त्याचंसुद्धा उत्तर काय येतं आहे, देर आर 4 लाईन्स इन ईच स्टांजा. हाऊ इज द रिवर, हाऊ इज द रिवर. पहा, पहिल्याच ह्याच्यात प्रश्न आहे, पहिल्याच ओळीवर प्रश्न झाला आहे काय, हाऊ इज द रिवर. द रिवर इज डार्क ब्राऊन, द रिवर इज डार्क ब्राऊन. किंवा तुम्ही नुसतं डार्क ब्राऊन लिहिलं तरी चालतं. द नेक्स्ट क्वेश्चन इज हाऊ इज द सँड, हाऊ इज द सँड म्हणजे सँड कशी आहे. सँड म्हणजे वाळू, SAND. द सँड इज गोल्डन, द सँड इज गोल्डन. किंवा नुसतं गोल्डन लिहिलं तरी चालतं आहे. पहा, याच्यावर काही रायमिंग वर्ड्स तर तसे भरपूर निघतात.
पण असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की राईट एनी 2 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. राईट एनी 2 पेअर्स, PAIRS. पेअर्स म्हणजे जोडी, पेअर म्हणजे जोडी, पेअर्स म्हणजे जोड्या. मग काय येणार? रिव्हर इव्हर, हँड सँड. रिव्हर इव्हर, हँड सँड. पहा त्यानंतर तुम्हाला जो काय तर प्रश्न असावा ही होऊ शकतो, फाइंड द कलर वर्ड्स. फाइंड द कलर वर्ड्स इन द पोयम. या कवितेमधले जे काही कलरचे जे काही शब्द आहेत रंगासंबंधी, हे रंगासंबंधी जे काही शब्द आहेत ते तुम्ही काय करायचे? शोधायचे. राईट डाऊन ॲटलिस्ट 10 अदर कलर वर्ड्स. आणि दुसरे ते तर शोधायचे, परत दुसरे 10 वर्ड्स तुम्हाला इथं सांगता आले पाहिजे की इथं जर समजा 10 वर्ड्स जर सांगायचे झाले तर कलरचे नाव आहेत. थोडक्यात काय सांगणार तुम्ही? ब्राऊन, ब्राऊन, गोल्डन, ग्रीन, रेड, सिल्वर, ब्ल्यू, येलो, ऑरेंज, ब्लॅक, व्हाईट अशा पद्धतीचे. परत आणखीन नंतर तुम्हाला रायमिंग वर्ड्स याच्यातले संपूर्ण शोधून काढायचे की रिव्हर इव्हर, सँड हँड, फ्लोटिंग बोटिंग, फोम होम, मिल हिल या पद्धतीचे. अशा पद्धतीचे ही जी काही कविता आहे ही तुम्हाला कविता प्रश्न उत्तरासह सांगितलेली आहे. नाव वी शॅल स्टॉप हिअर अँड लेट अस कंटिन्यू इन द नेक्स्ट पिरियड.